फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत आपल्या एक खूप महत्त्वाच्या अवयवासंदर्भात, जे आहे आपलं हार्ट. येस फ्रेंड्स, हार्ट जे 1 मिनिटाकरता जरी बंद पडलं ना, तर आपलं तर रामनाम सत्य होऊ शकतं. सो एवढं हे जे हे खूप काम करतं. हे जे इतकं इम्पॉर्टंट अवयव आहे, तर ह्याची काळजी घेणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे आणि खूप महत्त्वाची, खूप मोठी जबाबदारी आहे. सो या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर ह्या हार्टला, ह्या हृदयाला ज्या ब्लड वेसल्समधून रक्तप्रवाह होतो, ह्या ब्लड वेसल्स खूप चांगल्या राहणं फार महत्त्वाचं आहे. सो ॲडल्टहूडपर्यंत येईपर्यंत आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 60,000 माईल्स लांब एवढ्या ब्लड वेसल्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. सो फ्रेंड्स, विचार करा की 60,000 माईल्स लांब ही पाईपलाईन, ह्या ब्लड वेसल्स आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आहेत. सो यांना सॉफ्ट ठेवण्याचं काम, यांना मजबूत ठेवण्याचं, ह्यांचे मसल स्ट्रॉंग ठेवण्याची फार गरज आहे. सो यासाठी फ्रेंड्स, कारण आपण बघतो की जसं ह्या ब्लड वेसल्स म्हणजे काय, एका पाणी घालण्याच्या पाईपप्रमाणे असतात. हा जो पाईप जर आपला उन्हात राहिला तर तो वाळतो, सुकतो, त्याला पापुद्रे यायला लागतात, जागेजागी त्याला होल्स पडतात, छिद्र पडतात आणि पाणी त्याच्यातून वेगवेगळ्या दिशांना वाहायला लागतं. सो हेच आपल्या हार्टबरोबर सुद्धा होऊ शकतं जर आपण त्याची काळजी नाही घेतलीत तर. सो हे होऊ नये यासाठी काय, कारण हे जे हार्ट आहे, जर आपण बघतो ना की ब्लड प्रेशरचा त्रास होतो, जसं पाईपला प्रेशर येण्याकरता आपण पुढे अंगठ्याने त्याला असं दाबल्यानंतर पाणी जोरात प्रेशरने बाहेर पडतं, ते सोडल्यानंतर परत पाणी असं स्मूथली फ्लो व्हायला लागतं. सो हीच कंडिशन आपल्या हार्टबरोबर सुद्धा होते. विचार करा, हेच जर आपल्या हार्टबरोबर होत असेल तर किती धोकादायक आहे की मध्येच आपल्या हार्टमध्ये ब्लड व्यवस्थित फ्लो होतं आहे, अचानकपणे ते थांबलं जाते आणि प्रेशर वाढते, थांबलं जाते, प्रेशर वाढते. तर हेच जर गोष्ट आपल्या हार्टबरोबर होती आहे तर किती अवघड आहे, किती चुकीची आहे. तर यासाठी काय होऊ शकतं, थोडक्यात काय की एक सिम्पलचे एक्झाम्पल येते. एक 3 मजली इमारत आहे, त्याच्या खाली मोटर लावलेली आहे पाण्याची, आणि 3ऱ्या मजल्याच्या वरती पाण्याचा टँक आहे. खालून वरती ही मोटर त्या पाण्याच्या टँकमध्ये पाणी टाकते आहे, आणि जर थोड्या काही दिवसांनी हीच जी इमारत आहे 3 मजल्याची आपण 10 मजली केली, पण मोटर आपली तीच राहिली. आता हीच मोटर त्या 10 मजल्याच्या वर असणाऱ्या पाण्याच्या टँकमध्ये पाणी टाकू शकेल का? टाकेल, पण नक्कीच टाकू शकते, पण त्याच्यावरती प्रेशर किती येतोय, त्याच्यावरती दबाव खूप वाढला जातोय. सो हेच आपल्या हार्टबरोबर होतंय, कारण आपण या लाईफस्टाईलसाठी बनलेलो नव्हतो. आपण या एवढा स्ट्रेस घेण्यासाठी आपण बनलेलो नव्हतो. आपण एवढं अल्कोहोल घेण्यासाठी, एवढं स्मोक करण्यासाठी, अशा प्रकारची सिडेंटरी लाईफस्टाईल जगण्यासाठी आपण आलेलो नव्हतो. आपण एक नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी आपल्याला हे हार्ट दिलेलं होतं, की जे एक सरळ साधारण टेन्शन फ्री, तणावमुक्त लाईफस्टाईल असेल, एक योग्य हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी हे हार्ट जे दिलेलं होतं. पण तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन हे आहे, एकतर ही जी मोटर आहे म्हणजेच काय, तर हार्ट ट्रान्सप्लांट होण्याची आपण वाट बघायची, आणि नाहीच तर मग गेलोच, आपल्याला मुक्ती मिळेल. पण सोल्युशन हे आहे की ह्या हार्टला जर आपण स्ट्रॉंग केलं, ही मोटर जर स्ट्रॉंग बनवली, तर स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपण काय करू शकतो. सो स्ट्रॉंग बनवण्यासाठी सोल्युशन आहे. स्ट्रॉंग बनवण्यासाठी मोदी केअरकडे आहे वेल कार्डिओ ॲक्टिव्ह. यामध्ये आहे अर्जुना, जे आपल्या हार्ट मसल्सला स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करतं. यामध्ये आहे गुगुल, जे आपलं कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी उपयोग करतो. यामध्ये आहे अश्वगंधा, जो आपला स्ट्रेस लेवल, स्ट्रेस मॅनेजमेंट करतो. अनार आहे यामध्ये, म्हणजेच डाळिंब, जी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर यामध्ये गोटुकुला आहे, जे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी उपयोग करतो. यामध्ये आहे शंखभस्म, जे आपल्या हार्टबीटला नॉर्मलाइज करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्याच बरोबर लसूण एक अतिशय चांगला आणि उपयुक्त पदार्थ मानला जातो. तर बरेचदा काय होतं की बरेच जण लसूण खायला सुरुवात करतात, बंद करतात, सुरुवात करतात, बंद करतात, कारण ते शक्य होत नाही. जरी खाल्ला जरी तर तोंडाला एक वास येणं, तिची टेस्ट असते, ही टेस्ट बऱ्याचदा आपल्याला आवडत नाही. तर याच्यासाठी आहे मोदी केअरमध्ये वेल गार्लिक पल्स, छोटीशी सॉफ्ट जेल आहे. तुम्ही 12 वर्षाच्या पुढील कोणत्याही व्यक्तीला ही देऊ शकता. ही काय करते की प्लाक जे जमा होतं आपल्या हार्टमध्ये, ह्या ब्लड वेसल्समध्ये, हे जमू देत नाही. हे करतं ह्या ब्लॉकेजेसला प्रिव्हेंट करतं. तुम्हाला एक चांगली एनर्जी देतं, हार्टला चांगल्या प्रकारे प्रोटेक्ट करण्याचं काम गार्लिक करतो, आणि म्हणून आपली ही गार्लिक पर्ल तुम्ही घ्या.
त्याचबरोबर आहे की आपण म्हणतो की शरीराला फॅट्सची गरज नाही आहे, पण चांगल्या फॅट्सची मात्र नक्कीच आपल्याला गरज आहे. तो चांगले जे फॅट्स आहेत, फॅटी फूड्स आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत, हे मिळण्यासाठी आहे वेल ओमेगा 3 गार्लिक क्रिल ऑइल मोदी केअरमध्ये. सो हेही तुम्ही 12 वर्षाच्या पुढील कोणालाही देऊ शकता. वेल कार्डिओ ॲक्टिव्ह, गार्लिक ऑइल आणि क्रिल ऑइल या तिन्ही गोष्टी तुम्ही 12 वर्षापुढील व्यक्तींना देऊ शकता. क्रिल ऑइलमध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, जे आपल्या शरीराला एक चांगल्या फॅट्सची जी गरज असते त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी म्हणून क्रिल ऑइलचा उपयोग होतो. ही ओव्हरऑल हार्ट हेल्थला मॅनेज करण्यासाठी क्रिल ऑइल खूप उपयोगाचं आहे. खूप चांगल्या प्रकारे हे तुम्हाला मदत करतं. सो फ्रेंड्स, हे आहे आपल्या हार्ट हेल्थबद्दल. नक्कीच आपली आणि आपल्या प्रियजनांची, नक्कीच आपल्या हार्टची त्यांच्या काळजी घ्या. कोणीही तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर त्यांना हे नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि डेफिनेटली आपलं हार्ट हेल्दी ठेवा, सुदृढ ठेवा, त्याचे मसल्स स्ट्रॉंग करा, सो दॅट ही जे ब्लड वेसलमधून जाणारं जे ब्लड आहे हे स्मूथली वाहत राहील. त्याच्यामध्ये हे प्लाक्स जमा होणार नाहीत, सो जेणेकरून आपल्या हार्टवरती प्रेशर येणार नाही आणि वेगवेगळीकडे हार्टला होल्स पडून ब्लड बाहेर पडणार नाही. सो डेफिनेटली हार्ट हेल्थसाठी वेल गार्लिक पर्ल, वेल कार्डिओ ॲक्टिव्ह आणि वेल क्रिल ऑइल हे अतिशय उपयुक्त अशा सप्लिमेंट्स आहेत. आयुर्वेदिक सप्लिमेंट्स आहेत मोदी केअरमध्ये. थँक्यू सो मच.